नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आषाढ स्पेशल तळण गव्हाच्या पिठाच्या कापण्या. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी लागणारी गुळवणी तयार करून घेऊयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये ॲड करत आहे 1 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे 1.5 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ. गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे तो पटकन असा पाण्यामध्ये विरघळला जातो. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी ऑन म्हणजे चालू केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्या पाण्यामध्ये हा गूळ मी विरघळून याची गुळवणी तयार करून घेत आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली गुळवणी तयार झाली आहे. म्हणजेच पाण्यामध्ये गूळ आपला पूर्णपणे विरघळला आहे. तर गॅस जो आहे तो इथे मी बंद केला आहे व आता हे तयार केलेली गुळवणी मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे. गरम गुळवणी आपल्याला लगेचच पिठामध्ये ॲड करायची नाही. गरम गुळवणी जर पिठामध्ये ॲड केले तर कापण्या आपल्या कडक होतात. गुळवणी आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपल्या कापण्या स्वादिष्ट व खमंग होण्यासाठी लागणारी पावडर तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 2 चमचे बडीशोप, 3 ते 4 सोलून घेतलेल्या विलायची, 1 इंच सुंठीचे तुकडे. हे सर्व साहित्य पटकन असे बारीक व्हावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा साखर. आता या सर्व साहित्याची मी मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता सुंठ, विलायची, बडीशोप यामुळे आपल्या कापण्यांना एक मस्त असा खमंग व स्वादिष्टपणा येतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा कापण्या करताल तेव्हा नेहमी ही पावडर ॲड करत जावी. तर इथे आपली पावडर तयार आहे. आता आपण कापण्यांसाठी लागणारी पीठ जे आहे ते तयार करून घेऊयात म्हणजेच मळून घेऊयात. त्यासाठी इथे एका परातीमध्ये ॲड करत आहे 1.5 वाटी गव्हाचे पीठ. हे पीठ जे आहे ते मी चाळून घेतले आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम गव्हाचे पीठ इथे मी घेतलेले आहे. यामध्ये ॲड करत आहे 50 ग्रॅम हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ. हेही पीठ मी इथे चाळून घेतले आहे. यामध्ये आता ॲड करत आहे पाव चमचाभर मीठ. कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये पाव चमचाभर मीठ ॲड करावे, त्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट खूप छान लागली जाते खाताना. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे आपण जे मिक्सरमध्ये सुंठ, बडीशोप, विलायची याची पावडर बनवून घेतली होती ती सर्व पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 1 छोटी पळी खाण्याचे आपले कच्चे तेल. तर इथे कच्चे तेलच वापरायचे आहे, तेल गरम करून घ्यायचे नाही आहे. तेल जर गरम वापरले तर आपल्या कापण्या जास्त तेलकट होतात, तसेच त्या कडकही होतात. त्यामुळे इथे कच्चेच तेल वापरायचे आहे. सर्व तेल हे पिठाला व्यवस्थित असे इथे चोळून घ्यायचे आहे. तेल पिठाला व्यवस्थित असे चोळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण थंड करून घेतलेले गुळवणी थोडे थोडे ॲड करून कापण्यांसाठी लागणारे पीठ मळून घ्यायचे आहे. एकदम जास्त गुळवणी यामध्ये ॲड करायची नाही, नाहीतर हे पीठ पातळ होते. ज्या प्रकारे आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो त्याच प्रकारे ते कापण्या बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले पीठ सर्व असे मळून तयार झाले आहे. एवढे पीठ मळण्यासाठी मला पाऊण ग्लास गुळवणी लागलेले आहे. आता हे पीठ मी 10 ते 15 मिनटं मुरवण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून दिले आहे. 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले पीठ जे आहे कापण्यासाठीचे ते छान असे मुरले गेले आहे. आता याच्या आपण कापण्या बनवून घेणार आहोत. त्यासाठी तयार केलेला कणकेचा एक छोटासा गोळा घेऊन त्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतले आहे, जेणेकरून हा लाटताना पोळपाटाला चिकटला जाणार नाही. तर इथे मी मध्यम जाडसर अशा प्रकारची पोळी लाटून घेणार आहे. याच्या कडा चिरल्या जात आहेत, परंतु याच्या आपण कडा कट करून काढणार आहोत नंतर, त्यामुळे याच्या कडा चिरल्या गेल्या तरी काही हरकत नाही. तिथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी मध्यम जाडसर अशी पोळी लाटून घेतली आहे. तर आता याला मी खसखस लावून घेत आहे. सुरुवातीला वरच्या बाजूला खसखस स्प्रेड करून लाटण्याने याला हलकेसे असे प्रेस करून घेत आहे, जेणेकरून या पोळीला ही खसखस चिकटली जाईल. वरच्या बाजूने खसखस स्प्रेड करून घेतल्यानंतर आता दुसऱ्या बाजूनेही मी खसखस स्प्रेड करून सेम त्याच प्रोसेसनी म्हणजेच लाटण्याने हलके असे याला प्रेस करून घेत आहे. खसखसीमुळे आपल्या कापण्या खाताना टेस्टी अशा लागतात, तसेच त्या दिसायलाही छान अशा दिसतात. तर इथे आपली पोळी लाटून तयार आहे. आता याच्या आपण कापण्या कट करून घेणार आहोत. कापण्या कट करण्यासाठी सुरुवातीला याच्या अशा उभ्या लाईन मी कट करून घेत आहे. तर इथे आपल्या सर्व उभ्या लाईन कट करून घेतल्यानंतर आता याला मी इथे डायमंड शेपमध्ये कट करून घेत आहे. कापण्या ह्या आपल्या डायमंड शेपमध्येच असतात, त्यामुळे याला अशा प्रकारेच आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्हाला एका एका पट्टीच्या कापण्या कट करून दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व कापण्या मी इथे कट करून घेत आहे. तर इथे मस्त अशा आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे उरलेल्या सर्व कापण्याही इथे मी तयार करून घेत आहे व तसेच कट करून घेत आहे.
तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. साहित्य व त्याचे योग्य प्रमाण दिले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे एक एक कापणी तुम्ही कट करून घेऊ शकता, जर तुम्हाला पूर्ण कापण्या व्यवस्थित अशा कट करता येत नसतील तर अशा प्रकारे आपल्या सर्व कापण्या इथे बनवून तयार आहेत मस्त अशा डायमंड शेपमध्ये. तर आता या तयार झालेल्या कापण्या ज्या आहेत त्या आपण डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच तळून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, ही एक लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे. तर नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. कापण्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करण्यास ठेवले होते. गॅसची फ्लेम इथे मी ऑन करून फुल ठेवलेली आहे. तेल आता इथे आपले गरम झाले आहे, त्यामध्ये तळण्यासाठी कापण्या सुरुवातीला ॲड करून घेत आहे. एकदम जास्त कापण्या तळण्यासाठी ॲड करायच्या नाहीत. सुरुवातीला 8 ते 10 कापण्या या तेलामध्ये ॲड करायच्या आहेत. कापण्या तेलामध्ये ॲड केल्यानंतर त्या लगेचच फुगून वरती येतात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या कापण्या ज्या आहेत त्याला कलर येत आहे आता इथे, व आपल्या कापण्या मस्त अशा तळल्या जात आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या कापण्या इथे तळून तयार आहेत. कापण्यांना अशा प्रकारे कलर आला की लगेचच या कापण्या आपल्या तेलामधून बाजूला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या कापण्या तळून तयार आहेत. अशाच प्रकारे आता इथे उरलेल्या सर्व कापण्या मी तळून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या कापण्यांचा कलर पाहू शकता, तसेच त्याचे टेक्स्चरही पाहू शकता किती छान असे तयार झाले आहे. कापण्या तयार करताना आपण यामध्ये जी सुंठ, विलायची व बडीशोप याची पावडर ॲड केली आहे, त्यामुळे या कापण्यांना मस्त असा स्वादिष्ट व खमंगपणा येतो व या कापण्या खाताना खूप टेस्टी अशा लागल्या जातात. तर तुम्हीही घरी जेव्हा कापण्या बनवत असताल तेव्हा त्यामध्ये ही पावडर नक्कीच ॲड करा व कमेंटद्वारे तुमच्या कापण्या कशा प्रकारे झाल्या होत्या हे देखील मला जरूर कळवा. तर मस्त अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत कापण्या इथे खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता सुंठ, बडीशोप व विलायची ही जी पावडर आहे ती डायरेक्ट गुळवणीमध्ये ॲड करायची नाही. वाफेमुळे याचा सुगंध जो आहे तो नाहीसा होतो. त्याचा सुगंध जसाच तसा टिकावा यासाठी ही पावडर जी आहे ती पिठामध्ये डायरेक्ट यूज करायची. त्याचा सुगंध जसाच तसा पिठामध्ये उतरला जातो. तर इथे मस्त अशा खुसखुशीत आपल्या कापण्या खाण्यासाठी तयार आहेत. आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बनवली जाणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी दिलेल्या पद्धतीनुसार नक्कीच ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल